महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेस्क्यू। बाणगाव शिवारातील घटना 3 तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश। नेर तालुक्यातील बाणगाव चिकणी डोमगा शिवारात मंगळवारी रात्री शिकारीच्या शोधात आलेला एक बिबट्या अचानक शेतातील विहिरीत पडल्याने परिसरात खळबळ उडाली। दरम्यान बुधवार 4 मार्च रोजी सकाळी 3 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नेर वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश मिळवले। बाणगाव चिकणी शिवारातील बेबी रमेश राठोड यांच्या गट क्रमांक 18/2 या शेतातील विहिरीत मादी जातीचा बिबट्या पडलेला आढळून आला। सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांच्या मार्गदर्शनात पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी बाणगाव येथील मिथुन राठोड यांनी सहकार्य केले। तसेच यवतमाळ येथील मानद वन्यजीव संरक्षक पथकातील श्याम जोशी, अनिकेत गवांदे, योगेश मारबते, केतन पिलारे, शिवन भट, कामेश भोयर, झुलेश मेश्राम, वाहन चालक संजय माहुरकर व शुभम चव्हाण यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला। विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी जाळी, दोरखंड व विशेष पिंजऱ्याचा वापर करण्यात आला। बिबट्या आक्रमक होऊ नये यासाठी खबरदारी घेत बचाव कार्य पार पाडण्यात आले। सुमारे 3 तासांच्या परिश्रमानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी न होता परिस्थिती नियंत्रणात आली। पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला योग्य त्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांनी दिली। नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात असे आवाहनही यावेळी करण्यात आले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ।